नमस्कार प्रेक्षकांनो, स्टार प्रवाहावरील लग्नानंतर होईलच प्रेम या आपल्या आवडत्या मालिकेतील नंदिनी प्रचंड ट्रोल होत आहे आणि यामागचं कारण म्हणजे तिचा मालिकेमध्ये दाखवला गेलेला अतिसमजूतदारपणा। या दरम्यान मालिकेमध्ये नुकताच काव्य आणि वसुंधरा आत्या यांच्यामध्ये खूप मोठं भांडण झालेलं आहे। आपण बघितलं, वसुंधरा आत्या नंदिनीला बोलल्या, तू पार्थसोबत साखरपुडा केलास आणि लग्न जीवासोबत केलंस। जर का तुझ्या जागी दुसरी कोणी मुलगी असती तर तिने एव्हाना जीव दिला असता। एवढंच नाही तर वसुंधरा आत्या पुढेही खूप काही बोलल्या, तुझ्यासारखी वाईट चारित्र्याची मुलगी आमच्या घरात सून म्हणून आली हे आमचं दुर्भाग्य आहे। एवढं सगळं बोलल्यानंतर देखील नंदिनी गप्पच राहिली। तिने वसुंधरा आत्याला काहीच उत्तर दिलं नाही। पण आपल्या बहिणीचा असा होणारा अपमान बघून काव्या मात्र या दोघींच्या मध्ये उभी राहिली। यावर प्रेक्षक काव्याचं कौतुक करत आहेत, मात्र नंदिनीवरती प्रेक्षक चांगलेच भडकले आहेत। एक एनजीओ चालवणारी मुलगी आणि त्यामार्फत सगळ्यांना मदत करणारी मुलगी जेव्हा तिच्या चारित्र्याविषयी लोक वाईट साईट बोलतात तेव्हा काहीच न बोलता गप्प ऐकून घेते, हे प्रेक्षकांना काही रुचले नाहीये। त्यामुळे प्रेक्षक नंदिनीला ट्रोल करत आहेत। अभिनेत्री मोना दुसानी साकारत असलेल्या नंदिनीचं पात्र समजूतदारपणाच्या नावाखाली एवढीही लाचार दाखवू नये अशी प्रेक्षकांची इच्छा आहे। तर तुम्हाला यावर काय वाटतं आहे हे मला कमेंट करून नक्की सांगा। अशाच नवनवीन अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।